ऋतुजा ही शहरातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली मुलगी. कॉलेज सांभाळत ती एका ठिकाणी पार्ट टाइम जॉब करायची. तिथेच तिची ओळख आकाशशी झाली. आकाश गावाकडून शहरात शेतमाल विकायला यायचा. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि नंतर कधी एकमेकावर जीवापाड प्रेम जडलं हे दोघांनाही कळालं नाही. ऋतुजा 20 वर्षाची होती. जगाची, नात्याची फारशी समज नव्हती तिला. जेव्हा तिच्या घरच्यांना या गरिबाच्या घरातल्या मुलाबद्दल कळालं, तेव्हा त्यांनी तिला साफ नकार दिला. पण प्रेमात आंधळी झालेली ऋतुजा काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. एका रात्रीच्या अंधारात घराचा विरोध पत्करून ऋतुजाने फक्त एक कपड्यांची बॅग घेतली आणि ती आकाशसोबत त्याच्या गावी पळून आली. आकाशचं गाव अगदी छोटं होतं. आकाशचं घर म्हणजे अवघ्या 2 खोल्याचं एक साधं विटांचं घर होतं. आकाश आणि त्याचे वडील शेती करून कसेबसे पोट भरायचे. जेव्हा ऋतुजा त्या घरात गेली, तेव्हा तिचं रीतसर लग्नही झालं नव्हतं. ती फक्त लग्न करण्याच्या आणावाकांवर त्या घरात राहू लागली होती. नेमकं त्याच काळात आकाशचा मोठा भाऊ विकास याचं पण लग्न होऊन 2च दिवस झाले होते. त्याची नवरी सोनाली घरात आली होती. सोनाली ही अत्यंत चाणाक्ष आणि स्वतःचा स्वार्थ बघणारी होती. घरात पाऊल ठेवून 2 दिवस झाले नाही, तोच तिने घरात काम करावं लागतं म्हणून कटकटी आणि भांडणं करायला सुरुवात केली. तुझ्या शहरात वाढल्यामुळे तिला गावाची चूल पेटवणं, शेण काढणं किंवा विहिरीवरून पाणी आणणं यातलं काहीच जमत नव्हतं. तिने आयुष्यभर कधी एवढी कष्टाची कामं केलीच नव्हती. तरी ती मोठ्या मनानं शिकायचा प्रयत्न करत होती. पण मोठी सून सोनाली तिला रोज टोमणे मारायची. एक दिवस विहिरीवर पाणी भरताना सोनाली सर्वांसमोर म्हणाली, "बघा बघा, शहरातून पळून आली आहे महाराणी. साधी चटणी वाटता येत नाही, विहिरीचं पाणी ओढता येत नाही आणि लग्न करायला निघाली. हिच्या बापाने हेच संस्कार दिले का हिला?" ऋतुजा मान खाली घालून डोळ्यातलं पाणी पुसायची. सुरुवातीला सासू पार्वतीबाई ऋतुजाला समजून घ्यायच्या. पण खरी अडचण वेगळीच होती. घरात 2च खोल्या होत्या. एका खोलीत सासू-सासरे झोपायचे आणि दुसऱ्या खोलीत नवीन लग्न झालेले विकास आणि सोनाली. घर लहान असल्यामुळे ऋतुजाला रोज रात्री घराच्या बाहेर उघड्या पडवीत किंवा अंगणात चटईवर जमिनीवर चटई टाकून झोपावं लागायचं. एका तरुण मुलीला बाहेर उघड्यावर झोपणं अजिबात आवडायचं नाही. येणारे जाणारे गावचे लोक तिच्याकडे रोखून बघायचे. आपसात कुजबुजायचे. ऋतुजाने एक दिवस रडत-रडत आकाशला म्हटलं, "आकाश, मला रात्री बाहेर झोपायला खूप भीती वाटते हो. आमचे गावचे लोकं कसे बघतात माझ्याकडे. आपण सासूबाईंना सांगून आतल्या खोलीत थोडी जागा करूया का?" पण आकाश हताशपणे म्हणाला, "ऋतुजा, समजून घे ना गं. घरात जागा नाहीये. आई-बाबा एका खोलीत आणि दादा-वहिनी एका खोलीत झोपतात. मी तरी काय करू? थोडे दिवस सहन कर. सगळं ठीक होईल." आकाशवर तिचं मनापासून प्रेम होतं. म्हणून ती निमूटपणे डोळ्यातलं पाणी पुसत दिवस काढत होती. असे सहन करत 6 महिने उलटले. पण एका महिन्यात घराचं संपूर्ण चित्रच बदलून गेलं. मोठी सून सोनाली गरोदर राहिली. ही बातमी ऐकताच सासू पार्वतीबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण या आनंदासोबतच सासूंचं खरं रूप ऋतुजासमोर पूर्णपणे बदललं. जी सासू कालपर्यंत ऋतुजाला थोडेफार मायेने वागवायची, ती आता पूर्णपणे सोनालीच्या तालावर नाचू लागली होती. सोनाली सासूला ऋतुजाविरुद्ध भडकवू लागली आणि सासूने ऋतुजाला त्रास द्यायला सुरुवात केली. एक दिवस दुपारी गावात अचानक लाईट गेली आणि सासू पार्वतीबाई हॉलमध्ये काहीतरी शोधत होत्या. ऋतुजा लाईट नसल्यामुळे अंधारात किचनमध्ये शांतपणे खाली बसली होती. तेवढ्यात सोनाली गावातून फिरून घरी परत आली. लाईट गेलेली असल्यामुळे सोनालीला कल्पनाही नव्हती की ऋतुजा किचनमध्येच बसलेली आहे. सोनालीने घरात येताच सासूला विचारले, "मम्मी, ती पळून आलेली महाराणी कुठे आहे? कुठे तोंड काळं करायला गेली काय माहीत? काही कामधंदा तर करत नाही, नुसती घरात येऊन बसली आहे फुकटचं खायला. असल्या मुलींचा काय भरोसा? आज याच्यासोबत पळून आली, उद्या दुसऱ्या कोणासोबत जाईल?" हे सर्व शब्द किचनमध्ये बसलेल्या ऋतुजेच्या कानावर पडले. तिचं काळीज तुटलं. ती तिथेच अंधारात ढसाढसा रडू लागली. तेवढ्यात आकाश शेतातून घरी आला. ऋतुजाला रडताना पाहून त्याने विचारलं, "काय झालं ऋतुजा? का रडतेस?" ऋतुजाने रडत-रडत सर्व हकीकत सांगितली. "आकाश, तुझ्या वहिनी मला तोंड काळं करायला गेली असं म्हणतात. मी पळून आले म्हणून काय मी चारित्र्यहीन झाले? मला नाही राहायचं इथे." जेव्हा आकाशने आईला आणि सोनालीला विचारलं, "तुम्ही ऋतुजाला काय बोललात?" तेव्हा सासू पार्वतीबाईंनी डोळे मोठे केले आणि घरात महानाट्य सुरू झाले. सासू ओरडू लागली, "आम्ही काहीच बोललो नाही. ही स्वतःच रडत बसली आहे आणि आमच्यावर आळ आणते.
नवीन लग्न होऊन आलेल्या माझ्या गरोदर सुनेवर ही कुंभार रचते. बघ आकाश, ही मुलगी आपल्या घरात भांडणं लावून घर तोडायला आली आहे. सासूने घरात एवढा मोठा गोंधळ घातला की आजूबाजूचे गावकरी गोळा झाले. ऋतुजाने गावकऱ्यांसमोर खरे सांगण्याचा प्रयत्न केला, पण सासू पार्वतीबाईंनी मोठ्या सुनेच्या बाजूने बोलून ऋतुजाला पूर्णपणे खोटे ठरवले. सासू गावकऱ्यांसमोर म्हणाली, "म्हणून आलीस ती कमी नाटकं होती का? आता माझ्या घरात सोन्यासारखी नांदणारी माणसं तुझ्यामुळे भांडणार का?" अंगावर काटा येईल एवढे वाईट शब्द त्याने ऋतुजाला सुनावले. ऋतुजाने ज्या आकाशसाठी सर्व काही सोडले होते, तो आकाश मात्र तिथे मान खाली घालून गप्प उभा होता. तो आईविरुद्ध एक शब्दही बोलला नाही. हे ऋतुजाच्या मनाला खूप जास्त लागले. त्यानंतर सासू आणि सोनालीने ऋतुजाला घरात पूर्णपणे एकटे पाडले. ऋतुजाने घरातली सगळी कामे शिकून घेतली होती. ती आता सकाळपासून रात्रीपर्यंत संपूर्ण घराचे काम एकटीच करत होती. तरीही तिला कोणी चांगले म्हणत नव्हते. नवरात्रीचे दिवस होते आणि ऋतुजाने मोठ्या श्रद्धेने नवदुर्गेचे व्रत ठेवले. तिने 9 दिवस कडक उपवास केले. पण अष्टमीच्या दिवशी जेव्हा तिने पूजेची तयारी केली, तेव्हा सासू आणि सोनाली तिथे आल्या. सासूने पूजेचं ताट तिच्या हातातून हिसकावून घेतलं आणि म्हणाली, "ठेव ते ताट खाली. पळून आलेल्या मुलींच्या अपवित्र हाताने देवीची पूजा होत नसते. असल्या मुलींनी जर पूजा केली, तर देवीचा कोप होईल आमच्या घरावर." असे म्हणून तिने पूजेचे ताट बाजूला फेकून दिले. पुन्हा एकदा घरात मोठे भांडण झाले. यावेळी सासूने हद्द केली. तिने आपले माहेरच्या भावाला बोलावून घेतले आणि त्याच्यासमोर ऋतुजाला प्रचंड सुनावले. त्यानंतर काही दिवसांनी गावच्या लोकांच्या बोलण्याला कंटाळून अखेर आकाश आणि ऋतुजाचे रीतसर लग्न लावून देण्यात आले. ऋतुजाचे वय अवघे 20 वर्ष होते. तिला काय करावे हे सुचत नव्हते. ती स्वतःच्या घरीही परत जाऊ शकत नव्हती, कारण ती पळून आली होती आणि जर गावात अशीच राहिली असती, तर लोकं हिचे लग्न झाले नाही म्हणून हिणवत राहिले असते. उद्या माझ्याशी कोणी लग्न करेल का? माझ्या आई-वडिलांची जगात आणखी किती नाचक्की होईल, या भीतीने ती सर्व अपमान सहन करून त्याच घरात राहिली. लग्नाआधी ज्या सासू-सुना पाठीमागून बोलायच्या, त्या आता लग्न झाल्यामुळे त्यांना कायदेशीर हक्क मिळाला होता. त्यांनी आता ऋतुजाला समोरून टोमणे मारणे आणि अपमानित करणे सुरू केले. असे करत करत जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आले होते. ऋतुजांनी वर्षभर तो नरकयातनासारखा त्रास सहन केला. नवरा समोर असूनही जेव्हा आई काहीही बोलायची, तेव्हा आकाश लाचारासारखा गप्प बसायचा. तो कधीही ऋतुजाची बाजू घेत नसे. शेवटी एका दिवशी ऋतुजाच्या संयमाचा बांध सुटला. तिने कंटाळून आपल्या खऱ्या मामांना म्हणजे राजन मामांना फोन केला. तिने फोनवर रडत-रडत सर्व हकीकत सांगितली. "मामा, मला या नरकातून वाचवा. प्लीज या आणि मला घेऊन जा. नाहीतर मी जीव देईन. ते कोणीच माझं नाहीये." मामांनी तिला धीर दिला आणि म्हणाले, "बाळा, रडू नकोस. मी उद्या सकाळीच तुला घ्यायला येतो." मामा यायच्या आदल्या रात्री ऋतुजाने विचार केला की आपण शेवटच्या आपल्या नवऱ्याला म्हणजे आकाशला समजावून सांगूया का? तिने रात्री खोलीत आकाशला वर्षभरात झालेला सर्व त्रास, सासूचे वागणे आणि सोनालीचे कटकारस्थान रडून सांगितले. तिने आशेने पाहिले की कदाचित आकाश आता तरी तिच्या बाजूने उभा राहील. ती म्हणाली, "आकाश, मी उद्या मामासोबत जाते. तू मला थांबवणार नाहीस का? एकदा, फक्त एकदा माझ्यासाठी तुझ्या आईला जाब विचार ना." पण आकाशने तिचे बोलणे ऐकून घेण्याऐवजी संतापून म्हणाला, "तुझं रोजचंच नाटक झालंय आता. तू माझ्या आईवर आणि वहिनीवर आळ आणतेस का?" आणि त्याने ऋतुजाच्या कानाखाली एक जोरात चापट मारली. तो मार ऋतुजाच्या गालावर नाही, तर तिच्या आत्मसन्मानावर बसला होता. तिचा उरला-सुरला संयम सुटला. तिने ठरवलं की आता या घरात एक क्षणही राहायचे नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राजन मामा आले आणि ऋतुजाने आपली बॅग घेतली. आकाशला वाटले की ती नेहमीसारखी 4 दिवसात परत येईल, म्हणून तो घरातच बसून राहिला. ऋतुजा मामासोबत आपल्या माहेरी निघून गेली. ऋतूच्या माहेरी गेल्यानंतर 4 महिने उलटले. ती आता शहरात शांत होती. पण तिच्या मनात आकाशबद्दलचे ते प्रेम पूर्णपणे संपले नव्हते. दरम्यान गावात सरदेसाईंच्या घरात एक वेगळाच खेळ सुरू झाला होता. ऋतूच्या घरातून गेल्यानंतर संपूर्ण घराच्या कामाचा बोजा गरोदर असलेल्या मोठ्या सुनेवर, सोनालीवर आला. आता सोनालीने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. तिने कामाला साफ नकार दिला. ती सासू पार्वतीबाईंकडे टुंकूनही पाहत नव्हती. सासूने काही सांगितले की ती सासूच्या अंगावर धावून जायची. त्याच काळात पार्वतीबाईंची स्वतःची मुलगी म्हणजे आकाशची बहीण जी गरोदर होती, ती बाळंतपणासाठी माहेरी आली होती.
पार्वतीबाई आपल्या स्वतःच्या मुलीची खूप काळजी घेत असत. तिचे लाड करत असत. हे पाहून मोठी सून सोनालीच्या पोटात जळफळाट सुरू झाला. ती नवऱ्याला म्हणाली, "बघा, तुमच्या आईची नाटकं. स्वतःच्या मुलीचे लाड करतायत आणि माझ्याकडून काम करून घेतायत. मला या घरात राहायचंच नाहीये. मला वेगळं व्हायचं आहे." विकासने आधी नकार दिला, पण सोनालीने सासूचे कपडे धुणे, जेवण बनवणे पूर्णपणे बंद केले. अखेर कंटाळून विकास आणि सोनाली घरातच वेगळे झाले. त्यांनी आपली वेगळी खोली केली आणि सासू-सासऱ्याला एका खोलीत एकटे पाडले. आता सासू पार्वतीबाईंना लहान सुनेची म्हणजे ऋतुजाची आठवण येऊ लागली. त्यांना समजले की ऋतुजा किती सोशी होती, जिने वर्षभर एवढा त्रास सहन करूनही कधी सासू-सासऱ्यांना उपाशी ठेवले नव्हते. 4 महिन्यांनी आकाशलाही आपली चूक समजली. तो शहरात ऋतुजाच्या घरी गेला. त्याने ऋतुजाचे पाय धरले आणि म्हणाला, "ऋतुजा, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुझ्यावर हात उचलला मी. मला पश्चाताप होतोय. तिकडे आई-बाबा एकटे आहेत. वहिनीने घर तोडलं. प्लीज माझ्यासोबत चल." ऋतुजाचे अजूनही आकाशवर प्रेम होते आणि तिची आई वडिलांकडे राहण्याची इच्छा नव्हती. म्हणून तिने त्याला एक शेवटची संधी दिली आणि ती पुन्हा त्याच्यासोबत गावी आली. ऋतूच्या गावी परत आल्यानंतर काही दिवसातच तिचे सासरे खूप आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. सासऱ्यांच्या मृत्यूनंतर आकाश म्हणाला, "ऋतुजा, आता आई घरात अगदी एकटी पडली आहे. मोठी सून तर आधीच वेगळी राहते. आपण आईसोबतच राहायला हवे." ऋतुजाला माहीत होते की आईसोबत राहिल्यावर पुन्हा तोच त्रास सुरू होणार. पण नवऱ्याच्या आग्रहाखातर तिने होकार दिला. पण म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं. सासरे वारले आणि मोठी सून बाजूला वेगळी राहत असूनही सासू पार्वतीबाई अजिबात सुधारल्या नाही. उलट मोठी सून सोनाली बाजूला राहत असूनही सासू तिची चापलुसी करायची. कारण सोनाली तिला घाबरून ठेवायची. सासू आणि मोठी सून पुन्हा एकत्र आल्या आणि त्यांनी मिळून बिचाऱ्या ऋतुजाला छळायला सुरुवात केली. ऋतुजावर कामाचा डोंगर रचला गेला. एक दिवस छळाची हद्द झाली. आकाश काही कामाच्या निमित्ताने शहरात गेला होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी तो परत येणार होता. सासूने ऋतुजाच्या पाहुण्यांसमोर अपमान करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित लोक आणि काही नातेवाईकांना घरी बोलावले. सर्वांसमोर सासू पार्वतीबाई ऋतुजावर ओरडू लागल्या. "ही शहरातील पळून आलेली मुलगी आमच्या घराला लागलेला एक कलंक आहे. हिच्या पाऊलखुणांमुळेच माझा मोठा मुलगा वेगळा झाला. हिच्यामुळेच माझे यजमान वारले. ही डाकीण माझ्या मुलाला माझ्यापासून तोडते." मोठी सून सोनाली ही बाजूला उभी राहून हसत होती आणि ऋतुजाला नावे ठेवत होती. ऋतुजा सर्वांसमोर हात जोडून रडत होती. "सासूबाई, असं खोटं बोलू नका पाहुण्यांना. मी काय केलंय तुमचं?" पण कोणीही तिचे ऐकत नव्हते. एवढ्यात आकाश घरात आला. त्याने दारातूनच सासूने घातलेला हा सगळा गोंधळ, पाहुण्यांसमोर केलेला ऋतुजाचा अपमान आणि ऋतुजाचे रडणे पाहिले. पण तो नेहमीप्रमाणे तिथेच शांत उभा राहून सर्व पाहत राहिला. ऋतुजाने आकाशकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता आसू नव्हते, तर एक वेगळाच अंगार होता. तिने वर्षभर सहन केले होते. स्वतःचे घर सोडले होते, मार खाल्ला होता, उघड्यावर झोपली होती, केवळ आकाशच्या प्रेमासाठी. पण आज पुन्हा नवऱ्याला लाचारासारखं असे शांत उभं राहिलेलं पाहून तिचे मन पूर्णपणे तुटले. तिची सहनशीलता आता संपली होती. "आकाश, आता बस झालं," ऋतुजा कडक आणि पहाडी आवाजात म्हणाली आणि सगळ्या हॉलमध्ये शांतता पसरली. ती कोणाकडेही न पाहता थेट आपल्या खोलीत गेली आणि तिने आपली कपड्यांची बॅग घेतली. बाहेर आली. तिने सासूकडे पाहिले आणि म्हणाली, "पार्वतीबाई, तुम्ही आजपर्यंत मला कधीच सून मानलं नाही. नेहमी पळून आलेली म्हणून हिणवलंत. आज शांतपणे ऐका. मी स्वतःहून आले होते. कोणाच्या बापाची चोरी करून आले नव्हते. आणि सोनाली, तुझी कारस्थानं तुलाच मुबारक असोत. हे घर तुलाच लुटायचं आहे ना, तर लुटून घे." आणि त्यानंतर तिने आकाशकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात आता भीती दिसत होती. ऋतुजा त्याला म्हणाली, "आकाश, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं. तुझ्यासाठी मी माझं जग सोडलं. पण तू माझ्यासाठी कधी एका शब्दानेही स्वतःच्या आईला जाब विचारू शकला नाही. ज्या नवऱ्याला स्वतःच्या बायकोचा आदर राखता येत नाही, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असताना तो लाचारासारखा गप्प उभा राहतो, त्या नवऱ्यासोबत राहण्यात काहीच अर्थ नाही. आज तुझा आणि माझा हा धागा कायमचा तुटला." ऋतुजाने आपली बॅग उचलली आणि पाहुण्यांना बाजूला सारले आणि ती सरळ त्या सासरचा उंबरठा ओलांडून कायमची बाहेर पडली. आकाश तिला पाठीमागून हाका मारत राहिला, "ऋतुजा, थांब. ऋतुजा, ऐक." पण ऋतुजाने मागे वळून पाहिले नाही.
ऋतुजा शहरात आपल्या मामाकडे परत आली. यावेळी ती रडत आली नव्हती, तर एका स्वाभिमानी स्त्रीसारखी मान उंच करून आली होती. तिने स्वतःचे राहिलेले शिक्षण पूर्ण केले आणि एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळवली. ती आता स्वतःच्या पायावर उभी होती, स्वतःचे घर चालवत होती. तिने कोर्टातून आकाशला घटस्फोटाची नोटीस पाठवली. आकाशने खूप वेळा तिच्या ऑफिसमध्ये घरी येऊन तिला परत आणण्याचा प्रयत्न केला, पाय धरले, पण ऋतुजाच्या मनातील त्याच्याबद्दलचे प्रेम आता कायमचे संपले होते. तिने स्पष्ट सांगितले, "जो बायकोच्या सुखात सोबत असतो आणि दुःखात आईच्या पदरामागे लपतो, त्या पुरुषाची मला माझ्या आयुष्यात अजिबात गरज नाही." दुसरीकडे गावातील त्या घरात नियतीने आपला खेळ दाखवला. ऋतुजा गेल्यानंतर मोठी सून सोनालीने सासू पार्वतीबाईंना घराबाहेर हाकलून दिले आणि संपूर्ण घरावर, शेतीवर ताबा मिळवला. आकाश आणि विकास काहीच करू शकले नाहीत. पार्वतीबाई आता एका वृद्धाश्रमात आपले उरलेले दिवस रडून काढत होत्या आणि आपल्या कर्माची फळे भोगत होत्या. त्यांना रोज ऋतुजाचा तो चेहरा आठवायचा. ऋतुजाने सहनशक्तीची हद्द संपवून स्वतःचा स्वाभिमान निवडला होता. तिची ही मनाची पाऊलवाट कठीण नक्कीच होती. पण आज ती एका स्वतंत्र, स्वाभिमानी आणि आदरयुक्त आयुष्याचा प्रवास करत होती.